नमस्कार, सुप्रभात. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा शनिवार आपल्या सगळ्यांना अतिशय समाधानाचा आणि आनंदाचा जाव. आणि आता बोलूयात बातम्यांकडे सविस्तर. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असं म्हणण्याची वेळ आली आहे, कारण कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांवरतीच पोलीस स्टेशनच्या बाहेरच तलवारीनं हल्ला होतोय. होय, अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या बाहेर बाळा चव्हाण या पोलीस कर्मचाऱ्यावर 4 जणांनी तलवारीनं हल्ला केला आहे. हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावरतीच तलवारीनं वार केले. सुदैवानं चव्हाण या हल्ल्यातून बचावलेत. ट्रॅफिक जॅममध्ये हल्लेखोर आणि पोलिसाचा वाद झाला होता. त्याचा राग डोक्यात ठेवून हल्लेखोर पोलीस स्टेशनच्या बाहेर आले आणि त्यांनी या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला चढवला. गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. गणेश, काय अधिक माहिती आहे? मिलिंदजी, उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात कार्यरत असणारे हे जे बाळू चव्हाण पोलीस कर्मचारी आहेत, हे आपली ड्युटी संपवून बदलापूरच्या दिशेनं आपल्या घरी निघाले होते. मात्र त्याच वेळी अंबरनाथच्या मटका चौक परिसरात असलेल्या ट्रॅफिक जॅम मध्ये त्यांची गाडी अडकली आणि गाडी अडकल्यानंतर त्यांच्या समोर असणारी एक 4 चाकी होती आणि त्या 4 चाकीमध्ये हे जे 4 गुंड होते ते रक्ताने माखलेल्या अवस्थेत होते. त्यावेळेस त्यांना संशय आला आणि ट्रॅफिक जॅम जेव्हा सुटली तेव्हा ती गाडी भरधाव वेगाने पुढे निघाली असता त्यांनी अंबरनाथ पोलीस स्थानकाजवळील लक्ष्मीनारायण टॉकीज जवळ या गाडीला आपली गाडी आडवी टाकत त्यांना अडवलं आणि त्यांना विचारपूस केली. त्यावेळेस याचा राग या चौघांना आला आणि त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या तीक्ष्ण हत्यारांनी तलवारींनी त्यांच्या डोक्यावर, पाठीवर आणि तोंडावर वार केले. त्यात ते गंभीर जखमी झाले आणि याच वेळेस या चौघांनी ती 4 चाकी आहे तिथेच सोडून एका रिक्षावाल्याला तलवारीचा धाक दाखवत त्याच्या रिक्षाचं अपहरण केलं. त्याचं स्वतःचं अपहरण केलं आणि रिक्षा घेऊन ते पसार झाले. मात्र त्यापूर्वी त्यांनी उल्हासनगरमध्ये एक 4 चाकी फोडली होती. त्याचबरोबर एका राजकीय नेत्याचं ऑफिस देखील त्यांनी फोडलं होतं आणि त्यानंतर ते अंबरनाथच्या दिशेने निघाले होते आणि या पोलिसावर हल्ला केल्यानंतर ते पसार झाल्यानंतर अंबरनाथ पोलीस स्थानकाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी या पोलिसावर हल्ला झाला. त्यामुळे मोठी गणेश, खळबळ उडाली. सध्या शोध मोहीम कशी सुरू आहे? या चौघांना पकडलंय का? मिलिंदजी, अवघ्या 1 तासामध्ये पोलिसांनी, अंबरनाथ पोलीस, विठ्ठलवाडी पोलीस आणि मध्यवर्ती पोलिसांनी विविध पथकं तयार केली आणि अवघ्या 1 तासामध्ये या चौघांना अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. 4 जण आहेत. या 4ही जणांना पोलिसाच्या विविध पथकानं मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानं अटक केलेली आहे. सध्या यांना आज न्यायालयात हजर केलं जाईल आणि नक्की यांचा उद्देश काय होता या मागचा, कारण उल्हासनगरला 2 हल्ले यांनी केले होते आणि त्यानंतर हे दुसरीकडे गेले होते आणि हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्या विविध पोलीस ठाण्यामध्ये विविध गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे यांचा उद्देश काय होता याचा पोलीस आता शोध घेत आहेत. मात्र पोलिसांवर हा हल्ला झाल्यानं मोठी खळबळ उडालेली आहे. अतिशय धक्कादायक प्रकार आहे हा, की पोलीस स्टेशनच्या जवळच पोलिसांवर हल्ला होतो आणि तो सुद्धा भर संध्याकाळी ट्रॅफिकमध्ये अशा पद्धतीनं हल्ला होतो. ही अतिशय धक्कादायक आणि संतापजनक गोष्ट आहे. गणेश, तुर्तास धन्यवाद. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबईतल्या बॉम्बे सेंट्रल परिसरात लागलेली आग अखेर 24 तासानंतर आटोक्यात आले. 24 तासाच्या आगीनंतर संपूर्ण मॉल जवळपास बेचिराख झालाय. सगळं साहित्य जळून खाक झालंय. दिवाळीसाठी दुकानदारांनी 5 पट अतिरिक्त माल आणून ठेवला होता. अतिरिक्त मालाचा साठा केला होता. मोबाईल, बॅटरी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश होता. जी आग लागली होती त्या आगीच्या दरम्यान सुद्धा या बॅटरी आणि चार्जर किंवा अन्य सगळ्या गोष्टींचा काही ठिकाणी स्फोट झाल्याचं सुद्धा निदर्शनास आलंय. सध्या या मॉलची अवस्था कशी झाली? बेचिराख झालेल्या या मॉलच्या आतून सांगतायत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे. मुंबई सेंट्रल परिसरातल्या सिटी सेंट्रल मॉलला आग लागून आता 24 तासापेक्षा जास्त कालावधी झालाय. तरीही इथं फायर ब्रिगेडचं काम अजूनही सुरू आहे. इतका वेळ होऊनही आग जेमतेम नियंत्रणात आहे, परंतु तिला पूर्णपणे विझवण्यात यश आलेलं नाहीये. आपल्याबरोबर मुंबई फायर ब्रिगेडचे CFO शशिकांत काळे सर आहे. त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. 24 तासापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. ही आग अजून नियंत्रणात का येत नाहीये? हा मॉल असल्यामुळे मॉलच्या कन्सेप्टमध्ये अट्रियम असतं आणि मॉलच्या अट्रियमच्या बाजूने सगळे दुकानं वगैरे असतात. काल आम्हाला 9 वाजता हा कॉल मिळालेला होता, परंतु इथे माहिती घेतली असता सगळ्या दुकानामध्ये ओव्हरस्टॉक मटेरियल ठेवलेलं आहे. म्हणजे बॅटरी, त्याच्यानंतर मोबाईल, प्रिंटर कार्ट्रिज, कार्डबोर्ड, पॅकिंग मटेरियल,
प्लास्टिक इत्यादी सर्व वस्तू या ठिकाणी ठेवलेल्या असल्यामुळे याला आणि व्हेंटिलेशन नसल्यामुळे फिक्स फायर फायटिंग इन्स्टॉलेशन चालू नसल्यामुळे आणि व्हेंटिलेशन नसल्यामुळे या ठिकाणी ती स्मोक लॉक झाला होता संपूर्ण मॉलमध्ये आणि तो स्मोक व्हेंटिलेशन आम्हाला करण्यासाठी संपूर्ण काचा फोडून तो स्मोक व्हेंटिलेशन करावा लागला. सुरुवातीला आम्ही आमची जी मुंबई अग्निशमन दलाची एसओपी ठरवलेली आहे त्याच्याप्रमाणे आम्ही लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4 एस्कॅलेट केलेले आहेत. त्याच्याप्रमाणे आम्ही सर्व गाड्या एसओपी प्रमाणे टर्नआउट केलेल्या होत्या आणि सर्व अग्निशमन जवान आणि अधिकारी एकदम प्रोफेशनली उत्कृष्टरित्या काम करत होते. परंतु या ठिकाणी काम करत असताना जे स्ट्रक्चरल बीम्स आहेत, स्ट्रक्चरल पिलर आहेत, एस्कॅलेटर्स आहेत, हे होर्डिंग्ज आहेत, फॉल सिलिंग आहेत, हे अंगावर पडत असल्यामुळे आम्हाला आतून प्रत्येक दुकानामध्ये प्रत्येक गाड्यामध्ये जाण्यासाठी मार्ग नव्हता. यासाठी आम्ही बेलासिस रोडवरून 4 TTL स्पेशल अप्लायन्सेस आणि पाठीमागच्या बाजूनी P3 आणि P5 मध्ये पंक्चर करून आणि अट्रियमच्या टॉपला पोडियम टॉपमध्ये आम्ही अशा एकंदर 14 लाईनीने आगीवरती नियंत्रण मिळवलेलं आहे. आता हे कूलिंग ऑपरेशन आहे. तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल त्या कोपऱ्यावरती फायरमन लाईन घेऊन जाऊ शकत नाही. इव्हन आमचा रोबो पण काम करतोय, तो रोबो पण त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. परंतु आम्ही त्या ठिकाणी आता पोहोचलेलो आहोत. तुमचे 5 जवान याच्यामध्ये जखमी झाले, किरकोळ जरी जखमी झाले असले तरी 5 जवान आतापर्यंत जखमी झाले. त्यांची परिस्थिती कशी आहे आता? त्यांना ट्रीटमेंट देऊन घरी सोडलेलं आहे. पण ही अग्निशमन दलाची परंपरा आहे की जीवाची बाजी करून ते कुठलीही आपत्कालीन घटना असेल त्याच्यावरती मात मिळवतात. त्याच्याप्रमाणे आम्ही बाजूची जी बिल्डिंग होती, जी 55 माळ्याची बिल्डिंग आहे, तिथल्या 3,500 कर्मचाऱ्यांना पण सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे. अन्यथा मोठा काही अपघात झाला असता. परंतु ह्या आगीवरती आमचे जे 5 जवान किरकोळ मार लागले याच्या व्यतिरिक्त कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पहिल्यांदा ही सगळी दृश्य पाहताय. अतिशय मोठा असा हा मॉल आहे आणि या मॉलला काल रात्री लागलेली आज अजूनही विझलेली नाहीये. अनेक नियमांचं उल्लंघन इथं झालेलं असल्याची शक्यता आहे. फायर फायटिंग इक्विपमेंट्स इथं आधीपासून अस्तित्वात होते किंवा नाही? नक्कीच नियमांचं उल्लंघन झालेलं आहे. ते इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्याचा सगळा उहापोह होणारच आहे. पण सुरुवातीला ज्या वेळेला आम्ही आलो त्यावेळेला इथली कुठली फायर फायटिंग सिस्टीम चालू नव्हती. इतकी मोठी आग आटोक्यात आणण्यासाठी आतापर्यंत आपले किती फायर इंजिन, किती फायर कर्मचारी काम करतायत? आपल्याकडं 24 फायर इंजिन, 17 जम्बो टँकर आणि विविध स्पेशल अप्लायन्स आपले जे आहेत, एरियल लॅडर प्लॅटफॉर्म, TTL, ब्रिथिंग ॲपरेटस व्हॅन, रेस्क्यू व्हॅन, मागे आहे तो रोबोट, असे विविध प्रकारचे जवळजवळ आपण 40 ते 50 व्हेकल्स आपले या ठिकाणी आहेत आणि 250 ते 250 कर्मचारी या ठिकाणी रात्रंदिवस काम करत आहे. मी सुद्धा काल रात्रीपासून आतापर्यंत इथेच आहे. तर हे होते मुंबई फायर ब्रिगेडचे CFO शशिकांत काळे आणि आम्ही तुम्हाला संपूर्ण परिस्थिती दाखवतोय. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये जीव धोक्यात घालून हे सगळे फायरचे जे कर्मचारी आहेत, ते फायरचे जे जवान आहेत ते काम करतायत आणि ही आतमधली दृश्य तुम्ही पहिल्यांदा फक्त न्यूज 18 लोकमतवर पाहताय. थोड्या कालावधीनंतर साधारणतः अजून काही तासाच्या कालावधीनंतर हे कूलिंग ऑपरेशन जे आहे ते सुद्धा बंद होईल आणि संपूर्ण आग नियंत्रणात आणली आहे असं जाहीर केलं जाईल. तुर्तास आता कूलिंग ऑपरेशन जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला इथे सांगितलं जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरचा प्रणालिकाचे न्यूज 18 लोकमत मुंबई. दरम्यान मुंबईच्या मुंबई सेंट्रल परिसरात लागलेली ही जी आग होती ती अखेर 24 तासानंतर आटोक्यात आली. दरम्यान आगीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. 30 तासांपेक्षा जास्त काळ ही आग आटोक्यात आणण्यासाठी वेळ लागला. मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणचा हा एवढा मोठा मॉल आणि या मॉलमध्ये प्रामुख्यानं मोबाईल ॲक्सेसरीज, बॅटरी आणि अन्य अनेक गोष्टी होत्या. या ठिकाणी आग आटोक्यात आणण्यासाठी खूप जास्त वेळ लागत होता आणि अखेर 24 तासांपेक्षा जास्त कालावधीनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं. आदित्य ठाकरे यांनी याची पाहणी केली. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेला शेतकरी सरकारकडून मदतीच्या प्रतीक्षेत होता. त्याला काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना मदतीची मोठी घोषणा केली. शेतकऱ्यांसाठी सर्व मिळून एकूण 10,000 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. केंद्र सरकारचे निकष आहेत त्यापेक्षा जास्त मदत देण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हेक्टरला 10,000 रुपयांची मदत करण्यात येईल असंही त्यांनी नमूद केलं. शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी मदत ही
त्यांच्या खात्यामध्ये पोहोचेल असंही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितलं. जिरायत आणि बागायतीसाठी 10,000 प्रति हेक्टरी तर फळबागांच्यासाठी 25,000 प्रति हेक्टरी अशा प्रकारची मदत दिली जाणार आहे. आम्ही ही जी काय आपत्ती आलेली आहे त्या आपत्तीच्या निमित्ताने माझ्या शेतकऱ्याला मी शब्द दिलेला होता, आम्ही शब्द दिलेला होता की आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. म्हणून या सगळ्याचा विचार करून 10,000 कोटीचं त्याला पॅकेज शब्द मला पटत नाही खरा, पण 10,000 कोटी रुपये देण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे. हे 10,000 कोटी रुपये विविध कारणासाठी, मग शेतीचं झालेलं नुकसान असेल, वाहून गेलेली शेती असेल, खरडून गेलेली शेती असेल, पिकं वाहून गेली असतील, रस्ते उद्ध्वस्त झालेले असतील, विजेचे खांब पडलेले असतील, दळणवळण यंत्रणा असेल, तर या सगळ्या गोष्टींसाठी 10,000 कोटी आम्ही जाहीर करत आहोत. आणि मी तसे निर्देश दिलेले आहेत, सर्व मंत्री महोदयांनी दिलेले आहेत. दसरा पर्व आला, येत्या 15 दिवसामध्ये दिवाळी येईल. जास्तीत जास्त म्हणजे पूर्ण ही मदत दिवाळीपर्यंत करण्याचा आमचा प्रयत्न असेल, कारण सणासुदीच्या दिवसामध्ये शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू राहता कामा नये. त्यामुळे एक मोठ्या मदतीची घोषणा राज्य सरकारनं केली. कधी नव्हे ते उद्धव ठाकरे बाहेर पडले होते. भरीव मदत मिळेल असं वाटलं होतं, पण तुटपुंजी मदत जाहीर झाली असं म्हटलंय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी. मराठवाड्यातला शेतकरी जो अतिवृष्टीने पूर्णपणे रस्त्यावर आला, उघडा पडला, बरोबरीने उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर सांगली भागामध्ये जे मेजॉरिटी महाराष्ट्राचा भाग हा अतिवृष्टीने पूर्ण उद्ध्वस्त झालेला असताना आज जी घोषणा केली आहे ती इतकी तुटपुंजी आहे की शेतकरी ज्याकडे आस लावून बसला होता की काहीतरी भरीव घोषित होणार आहे, कारण कधी नव्हे ते उद्धव ठाकरे बाहेर पडले आणि त्यांनी लांबून गाव येणार परंतु परिस्थिती पाहिली आणि त्यामुळे आता प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यामुळे काहीतरी भरीव मिळेल असं वाटलं, पण ते इतकं पोकळ निघालं. दरम्यान विजयादशमीच्या म्हणजे सीमोल्लंघनाच्या 2 दिवस आधीच एकनाथ खडसे यांनी सीमोल्लंघन केलं आणि भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या भात्यात खडसे नावाचं एक मोठं राजकीय अस्त्र दाखल झालंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तुम्ही ईडी लावली तर मी सीडी लावेन असं म्हणत खडसे यांनी भाजपतल्या दिग्गजांना सणसणीत इशाराच दिलाय. तसंच काही दिवस जाऊ द्या, कोणी किती भूखंड घेतले आहेत हे मी दाखवून देईन. नियमाच्या बाहेर जे वागले त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचंही एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. त्यामुळे गेली काही वर्ष भाजपात असूनही राजकीय विजनवासात असलेले खडसे सत्ताधारी महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपवरच्या रागाचा वचपा काढणार का असा प्रश्न विचारला जातोय. मोठा वादविवाद, संघर्ष आणि प्रतीक्षेनंतर अखेर एकनाथ खडसे राष्ट्रवादीत दाखल झाले. मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांनी प्रवेश केला. यावेळेला खडसे यांच्यासोबतच अगदी मोजक्या समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तसंच खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे आणि पत्नी मंदाकिनी खडसे यांनी सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. एवढ्या माणसानं काम केल्यानंतर तुम्ही आयुष्यातले 4 वर्ष माझे वाया घालवले. काही कारण नसताना तुम्ही मला अँटी करप्शनकडे 2 वेळा अँटी करप्शन नाशिकलाही लावली, पुण्याकडूनही लावली, 2 वेळा अँटी करप्शन. भूखंडाच्या चौकाच्या कोणता भूखंड घेतला मी? आता जयंतराव काही दिवस जाऊ द्या, कुणी किती भूखंड घेतले मी तुम्हाला दाखवेल. कुणी काय केलं आहे फार दिवस नका जाऊ दे, फार काही काळ जाणार नाही. तुमच्या आपोआप माझं बोलणं लक्षात येईल. मी अन्याय करणारातला नाही, आम्ही जाणीवपूर्वक कुणाला त्रास द्यायचा नाही. पण जे नियमाच्या बाहेर त्यांनी केलं असेल अशांवर काहीतरी कारवाई झाली पाहिजे हे मागणारातला आहे. मी मागणी करेल सरकारकडे. राजकारणामध्ये 40 वर्ष मी काढलंय, पण या 40 वर्षामध्ये महिलेला समोर ठेवून कधीच राजकारण केलं? बाईला समोर ठेवून करायचं अजिबात नाही केलं. कुणाला तरी समोर ठेवून ॲलिगेशन्स करायला लावायचे हा माझा स्वभाव नाही आहे. आणि या ठिकाणी मी तसा काही लेचापेचा नाही आहे.
एक वेळ जयंतरावांशी चर्चा करत असताना जयंतराव मला म्हणाले की तुम्ही राष्ट्रवादीमध्ये येताय. म्हटलं हो, मला यायचं आहे. जर तुम्ही मला मदत केली, प्रवेश दिला तर मी येईल. जयंतराव मला बोलले की ते ईडी तुमच्या मागे लागेल ना. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता फिटनेस फ्रीक असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ती म्हणजे 25 तारखेपासून राज्यामध्ये जिम सुरू होत आहे. कंटेनमेंट झोन वगळता इतरत्र आवश्यक असलेल्या सर्व नियमांचं काटेकोर पालन करत जिम सुरू होऊ शकतात. गेल्या अनेक दिवसांपासून जिम सुरू करण्याच्या मागणीला मोठा जोर धरला होता. अखेर 25 तारखेपासून जिम, व्यायामशाळा आणि फिटनेस सेंटर ही खुली करायला राज्य सरकारनं हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे तयार राहा जिमला जॉईन व्हायला. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.